पुढचा पदार्थ आपला काय? थालीपीठ सँडविच. काहीतरी एक सांग, थालीपीठ का सँडविच? नाही, थालीपीठचं सँडविच. थालीपीठ सँडविच साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे, ते जरा सांगा. शिजवून कुस्करलेलं सोया चंक्स, थालीपीठ भाजणी, किसलेलं पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तूप, चीज स्लाइस, ओली मिरची आणि लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, गरम मसाला, तीळ, जिरं, तिखट, हळद आणि मीठ. ओके, पुढे काय करूया आता? थालीपीठ भाजणी, ह्याच्यामध्ये मीठ, त्याच्यानंतर हळद, तिखट, लाल मिरचीची पेस्ट, हो, आणि लसूण आणि 1 चमचा तूप. वा. आता काय मिक्स हे करून मी घ्यायचं? हाताने एकदा मिक्स हो, करून घे ना घेते. करून. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ. येस, गरम पाणी आपण ऑलरेडी घेऊन ठेवलंय. हो. छानपैकी मळून झालेलं आहे. आता काय करूया? थापून भाजून घेऊया. ठीक आहे, घ्या थापून. थालीपीठ गोल असलं पाहिजे अशी काही अट नाही वाटतं. नाही, आपण चौकोनी करून घेणार आहोत. चौकोनी? हो. अरे हा, सँडविच नाही का? हो. आकारावरती फोकस ठेवा खवय्यांनो, थालीपीठ सँडविच आहे हे, त्यामुळे हे चौकोनी होणार आहे. आता माझी जरा फसगत झाली. कशाचं पृष्ठ काय आहे? बॉक्स आहे. अच्छा, पेढ्याचा बॉक्स होता का? हो, मग पेढे कुठे आहेत? खाल्ले. बॉक्स नाही वाटतं. छान. अरे आता हे आपण भाजून घेऊया. चला मग पॅन ठेवू. हो, बघ तेल. थोडंसं लागेल अजून. बस. एक मात्र नक्की आकांक्षा, तू अगदी छान व्यवस्थित शिस्तीत करतेस सगळं. दसमुसळेपणा नाही, काही नाही. म्हणजे शिस्तीत करून शिस्तीत करायला लावते. अरे बाप, म्हणजे तसा धाक आहे माझ्या घरी. हो का? मला वाटतं आता आपण याला उलटून हो. घेऊ. झालंय, कारण सुगंध येतोय छान. अरे क्या बात है हा आकांक्षा. हो. अरे वा, छान झालंय. छान झालंय बघ. हो. हे काढून घेऊया. वा. थोडंसं तेल घालून घेऊया. थालीपीठ सँडविच साठी लागणारा हा भाजणीचा ब्रेड आपला तयार आहे. हो. हे थालीपीठ सँडविच आपण डब्यामध्ये वगैरे नेऊ शकतो ना? हो. म्हणजे ते सॉगी नाही होणार ना? नाही नाही, ठीक. फक्त गरम असताना डब्यात नाही भरायचं, थोडंसं थंड होऊन दे. बरोबर, कारण आता काय शाळा सुरू झालेल्या आहेत. हो, आणि मुलांना जर डब्यामध्ये काय द्यावं, कारण शिक्षण पद्धती बदलते आहे. हो. लहान मुलं बदलतायत, शाळांमधलं सगळ्या गोष्टी बदलतायत. तर मग डबा का तोच तीच कशाला भाजी पोळी, जरा काहीतरी वेगळे पण थालीपीठ सँडविच. हो. त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की द्या तुमच्या मुलांना डब्यामध्ये. ऐकलंस का काढून ग? घेते. हो, काढ. पुढे काय करूया? पुढे आपण सोयाबीन आणि पनीरचं स्टफिंग करून घेऊया. चला. काय लागेल याच्यात? तेल. बस. काय घालू याच्यात? जिरं. त्याच्यानंतर मिरचीची पेस्ट घालून घेऊया. तुला थोडं तिखट आवडतो म्हणाला, प्रचंड. मी मिरची थोडी जास्त घालते. गरम मसाला थोडा, कांदा घालते, टोमॅटो, थोडंसं तिखट. हे थोडंसं शिजू देऊया आपण आणि नंतर त्याच्यामध्ये पनीर आणि सोयाबीन घालायचं. अच्छा. झाकण ठेवूया. चला झाकण काढूया. वा, मस्तपैकी शिजले. आता काय? त्याच्यानंतर थोडं पनीर, चांगला ठसका आलाय याचा.
उकडून कुस्करलेले सोयाबीन सोया चंक्स. सोया चंक्स. आता काय आकांक्षा? मीठ घालून घेते. घाला मीठ. छान. आकांक्षा ही बऱ्यापैकी शिस्तप्रिय मुलगी आहे. तिला घाई गोंधळ गडबड आवडत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. कोथिंबीर घालते. घाला. वा. मी ढवळू? हो प्लीज. मला काय ढवळा करायची आवड आहे ना, म्हणून मी करतो मनाने. सारण तयार आहे. हो. आता काय? आता आपण पॅन घेऊया परत. थालीपीठ सँडविच आपण 1 मिनिट भाजून घेणार आहोत परत. आता मी ह्याला सारण लावून घेते. तोपर्यंत आपला तवा गरम होईल. ठीक आहे. आधी थोडस तूप लावते. आता याच्यावर सारण भरायचं. हो. त्याच्यावरती आपण चीज स्लाइस घालून घेऊया. हा या कृतीमधला सगळ्यात महत्वाचा आणि अत्यंत माझ्या आवडीचा भाग आहे. चीज स्लाइस काढणे आणि ती सँडविच वरती घालणे. इसको बोलते हैं परफेक्शन. मानती हो की नाही? हो. आणि हा भाग आपण त्याच्यावर ठेवून घेऊ. फारच छान. तवा तापला असेल तोपर्यंत हो. थोडस तेल घालू आणि खूपच तापलाय तवा. एक मिनिट झाकण ठेवूया आपण चीज वितळेपर्यंत आणि आपली रेसिपी तयार. फॅन्टास्टिक. वा 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 वा. आपण जरा 1 मिनिट झाकण ठेवूया. चीज असं छान मेल्टून बाहेर आलं की खायला आपण हो. तयार. खवय्यांनो लिहून घ्या साहित्य आणि कृती. थालीपीठ सँडविच 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शिजवून कुस्करलेले सोया चंक्स 1 वाटी, थालीपीठ भाजणी 1 मोठी वाटी, किसलेलं पनीर अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, तूप 2 चमचे, चीज 2 ते 3 स्लाइस, लाल मिरची लसूण पेस्ट 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, गरम मसाला 1 चमचा, पांढरे तीळ आवडीनुसार, जिरे 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये थालीपीठ भाजणी, मीठ, हळद, लाल तिखट, लाल मिरची लसूण पेस्ट, तूप आणि गरम पाणी घालून एकजीव करून घ्या. आता बटर पेपरवर तूप लावून त्यावर तयार मिश्रणाचा गोळा घेऊन थापून घ्या. थापलेल्या थालीपीठाला सुरीने चौकोनी कापून घ्या. आता तव्यावर तेल घालून थालीपीठ भाजून घ्या. असे 2 चौकोनी थालीपीठ तयार करून घ्या. सारण तयार करायला एका कढईत तेल घाला. त्यात जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, गरम मसाला, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा लाल तिखट घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. नंतर त्यात किसलेलं पनीर, शिजवून कुस्करलेले सोया चंक्स, मीठ, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. आता एका चौकोनी थालीपीठावर तूप लावून घ्या. त्यावर तयार केलेलं सारण पसरवून घ्या. त्यावर चीज स्लाइस घाला. त्यावर दुसरा चौकोनी थालीपीठ लावून तव्यावर झाकण लावून भाजून घ्या. थालीपीठ सँडविच तयार.